महिलांचा एक स्वभाव आहे, पोटामध्ये महिलांच्या काही राहत। एखाद्या बाईने किती जरी सांगितलं ही गोष्ट मला सांगायची नाही, पण ती सांगितल्याशिवाय राहत नाही बघा। एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट जर माहिती पडली तर टीव्हीला बातमी द्यायच्या अगोदर जरा यांना सांगत जा। एखाद्या स्त्रीला जर माहिती पडलं ती परत परत शेजारणीच्या घरात जाते, तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको। दोघींच्या गप्पा झाल्या का दोघी तिथून उठतात ना दुसरीच्या घरात जाते, तिला म्हणतात बाई तुला म्हणून सांगते पण दुसरी कोणाला सांगू नको। असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32, म्हणजे 2 मिनिटांमध्ये बातमी गावभर पसरते। टीव्ही पेक्षाही जलद वेग असतो का? स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहत नाही, ते चांगलंय। पुरुष मंडळ तुम्हाला खरं सांगते बघा, एक गोष्ट पटेल तुम्हाला, अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कोणामध्ये? पटकन बोला, कोणामध्ये? पुरुषांमध्ये का? कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली तुम्ही कुणाला सहजासहजी सांगता का? इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक येतोय। आमच्या बायका बघा किती मोकळ्या मनाच्या, माहिती पडला का अजिबात पोटामध्ये ठेवत, म्हणून आम्हाला अटॅक येत नाही। उद्यापासून तुम्ही पण तसंच करत जा। एखादी गोष्ट माहिती पडली का दुसऱ्याला सांगत जा, कारण स्त्रियांच्या पोटामध्ये काही कधी काही राहणार नाही। हा धर्मराजाने आपल्या आईला दिलेला शाप आहे। ऐका, ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडला, कर्णाचा युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर त्याचा प्राण गेला। प्राण गेल्याबरोबर कुंती मातेला माहिती पडलं, कुंती माता पळत पळत गेली, कर्णाला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि धाय मोकळून रडायला लागली। धर्मराजा पळत गेला, सांगितलं आई अगं आमचा शत्रू गेला आणि तू आनंद व्यक्त करायचं सोडून त्याचं शिर मांडीवर घेऊन तू रडते, कशा करता रडते? तेव्हा कुंती मातेने सांगितलं, धर्मा मी ज्याचं शिर माझ्या मांडीवर घेऊन रडते ना तो तुमचा शत्रू नाहीये, तो तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे। कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला। काय सांगितलं? कुंती सांगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला, हा सगळ्यात मोठा तुमचा भाऊ आहे। आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, आई तो जर आमचा सख्खा भाऊ होता, जन्माला आल्यापासून आम्ही त्याच्याशी वैरत्व पत्करलं, शत्रुत्व पत्करलं, आम्हाला जर माहिती असतं ना हा आमचा सख्खा भाऊ आहे आम्ही त्याला कधीच मारलं नसतं। आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, आई आमचा भाऊ गेल्यानंतर तू आम्हाला सांगितला का तो तुमचा भाऊ होता? इतकी मोठी गोष्ट इतकी वर्ष तू पोटामध्ये लपून ठेवली ना माते, मी तुला आशीर्वाद देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहणार। म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंधरी ताई परी आवरी ना। म्हणजे स्त्रियांनी कितीही जरी मी ही गोष्ट सांगणार नाही असा सांगायचा प्रयत्न केला, त्या सांगितल्याशिवाय राहत नाही। मनापासून देवाची भक्ती करा, कारण या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे। जन्माला आलात नाही एक भगवान परमात्मा आपलासा करा। बघा, एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले। निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा। मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4 वाजता उठणे वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही। बाबांनी सांगितलं, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल। मुलगा म्हटलं, ठीक आहे बाबा तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो। आता बाप पंढरपूरला निघून गेला। पहाटे 4 वाजता आई उठली, आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे। मुलगा म्हटला, काय गाई? अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर। अरे तो देव आहे त्याला कटकट म्हणू नये। अगं कटकट नाही तर काय, रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला। आता महिला मंडळी एक प्रश्नाचं उत्तर द्या, देवपूजा करायला पाणी किती लागतं? तुम्ही करता ना देवपूजा? हंडाभर कशाला? तांब्याभर बसणार? त्याला इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव उचलले, एका विहिरीवर आंघोळ करायला गेला। आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, प्रत्येकाला पुसायचं, देवाऱ्यात मांडायचं, त्यांना गंध काय, अक्षदा काय, फुलं काय, किती टाइमपास आहे म्हटला।
मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्याने काय केलं, 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. आता बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? रडायलाच लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? म्हटलं कसंही नाही. अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हटल्यावर बाकीच्या देवांना सुतक पडलं ना, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का? देवानं कधी सुतक पडतं का? देवाची टिंगल करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्यावर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई दारातच उभी होती. तिने असं लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटलं, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले? देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावाई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, उद्या देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारीनबाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली आणि ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं आणि या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला, विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय. म्हटले, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना तरी तुकोबर आहे म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. मग देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी गावाते छान म्युझिक दिली हो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बी नजवा सुख नो हे.
तुकोबाराय म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला असा करा. आताच्या काळामध्ये लोकांची गंमत तशी झाली, आपल्याला भक्ती नेमकी कुणाची करावी, पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही. आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. सोमवार आल्यावर महादेव, मंगळवारी महिला मंडळ, देवी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी तुम्हाला देवच माहिती नाही का, बोला ना, प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय. शनिवारी हनुमंतरायण, रविवार आलं की अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हरिदेव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलास शिखर गड जेजुरी. ठाण मांडूनी बसलया सतवारी, दुसरे कैलास शिखर गड जेजुरी. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, नाही देत हो नाकार, करतो स्वप्न ते साकार, देतो जगाला आकार. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाळी लावी तो भंडार नांदे जग गडावर. येळकोट येळकोट सदानंदाचा, बाळूमामाच्या नावानं. आपला वार बदलायला की आपली भक्ती बदलते. रविवारी आपण खंडेरायांची भक्ती करतो. आता थोडक्यात खंडेराय आणि बाळूमामांचा जर बघितलं तर खंडेरायांचा अवतार म्हणजे बाळूमामा. देवाला आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून संतांच्या रूपाने, बाळूमामाच्या रूपाने खंडेरायाने या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. तोही महादेवाचाच अवतार आहे. खंडेरायांचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. महादेव नंतर खंडेराया झाले आणि खंडेरायानंतर बाळूमामा झाले. हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. कशा करता? केवळ फक्त आपल्या भक्ताच्या उद्धारा करता. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेल्या गेल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार ह्यो, राहतो अदमापुरात.
आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता धारण केलेले आहेत। अनंतावतार घेसी भक्त कारणी कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी। अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहेत म्हणून। आणि आपला विषय चालला होता की जीवन जगत असताना शांतता जर पाहिजे असेल तर माझे नाथ बाबा। पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैराग्य। वैराग्य दाखवायचं झालं तर माझे तुकोबरा इतकं वैराग्य। तुकोबरांच्या घराचं वर्णन जर बघितलं तर घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी। तुकोबरांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा। पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची। याचा अर्थ काय, तुकोबरांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती, इतकं वैराग्य। पण तुकोबराय म्हणजे सर्वसामान्य नव्हते। तुकोबराय म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार। एक दिवस चोरांना वाटलं तुकोबराय सावकार आहे, तुकोबरांच्या घरी जावीन चोरी करावी। चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले। आता एका प्रश्नाचं जरा पटकन उत्तर द्या, आपल्या घरी चोर जर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? बरं दरवाजातून कसं बघतील बरं? चोरी केली नाही वाटतं, खिडकीतून बघतात। कुठून? खिडकीतून। चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता आले। चोरांनी खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये आपण चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या 2 मुलांना अंगावरच्या पांघरत्या पदरावर अंथरून 2 मुलांना घेऊन झोपली होती। कडाक्याची थंडी पडलेली होती। ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती। चोरांनी विचार केला की अरे आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरी काय असणार हो। चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले, पण तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, कारण नेण्यासारखं काहीच नव्हतं। तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता चोरी करण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती घोंगडी चोरांनी तुकोबरांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली। चोर आपल्या घरी निघून गेले। आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके। सुडके जवळी येता चोर धाके। तुकोबराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं, हे माझ्या घरचं वैराग्य। आणि शेवटी म्हणजे गुरुनिष्ठा, इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा। जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या तुकोबरायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं। पण तुकोबराय वैकुंठाला गेली ही बातमी निळोबायांनी कळली। त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही। निळोबायांनी उपोषण करायला सुरुवात केली। 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबाराया अन्न पाणी घेईना। पांडुरंगा परमात्म्याला साकडं पडलं आणि देव गेले, म्हटले निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या। आणि त्यावेळेला देव
निळोबऱ्या देवाला म्हणतात, तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचूनी आला सिगा. अरे तुला कोणी बोलवलं? ऐका निळोबऱ्या, अरे तू माझी समजूत घालवतोय ना, मी तुला ओळखतय नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा, आणि तू कयाचा धावा करीत असो. धावा करतोय तो माझ्या तुकोबऱ्यांचा. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, आणि 42व्या दिवशी निळोबऱ्यांच्या हट्टा खातर वैकुंठाला गेलेले तुकोबराय निळोबऱ्यांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. मग हीच गुरुनिष्ठा निळोबराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला, मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, केव्हा वेद मार्गे मुनी गेले, त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना, तीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबऱ्यांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवली. अभंगेनी पायवाट, केली 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 पायवाट, उल्लंघिला माया घाट. निळोबराय म्हणतात, आमच्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्हाला मला जायचे. मग संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला तो आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा, आळंदीचा, पंढरपूरचा तो मार्ग दाखवला. तो कुठला माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. या देहानं जन्माला येऊन माणसाने आळंदीची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. पण काही काही लोक आयुष्यात हे काहीच करत नाही. उलट कीर्तन संपलं की मला म्हणतात, ताई पहिल्यांदा कीर्तन कशाला म्हणतात आज कळालं. मी म्हणते दुर्दैव तुझं, तू महाराष्ट्रात जन्माला आला. कारण का? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग जन्माला येऊन जर तुम्ही हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही, तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. एक सुंदर उदाहरण सांगते का. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण राहत होते. लक्ष आहे ना तुमचं महिला मंडळ?
कुठे राहत होते? झाडावर. कोण राहत होते? म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि दोघांचा नवरा बायको त्या झाडावर राहत होते. एक दिवस दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होत्या आणि तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर स्त्रियांचं मन कसं भावनिक असतं ना, स्त्रिया कशा भावनिक असतात, तशी ती माकडीन थोडीशी भावनिक झाली. त्या माकडाला म्हटली, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचंच. ती म्हटली, ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक एक योनी कोटी चाल म्हटली तुम्ही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. पुढे काय म्हटले? तेव्हा लागे वारा. हा, तेव्हा लागे वारा मनुष्याचा. बर का, एक एक कोटी कोटी योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग अनासही तो आपल्याला मिळणार आहे, नाही कशाला म्हणता. आता या जगामध्ये स्त्री हट्ट झाला की पुरुषाला नाही बोलताच येत नाही. त्याने सांगितलं, तू इतकी हट्ट करते ना, ठीक आहे आपण विहिरीमध्ये उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर. नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? विश्वास नसेल तर म्हटले हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा. आणि तुम्ही 1 2 3 म्हटले का आपण उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांना नवरा कोणी विहिरीमध्ये उडी मारली. आता विहिरीमध्ये उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, हो प्रशंसेचा राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. माझ्याच्याने काही ते शक्य होणार नाही. तिने सांगितलं, किती खाता? आता अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी सुधरा, आता तरी माळ घाला. बघा कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, अजिबात गैरसमज करू नका. माकडच ते त्यांना ऐकलंच नाही. तो म्हटला, तू इतकी माळ घालायचा आग्रह करते ना, माझं माकडाचंच बरे. म्हटलं, मी परत विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं, ऐका नका मारू उडी, परत हा मनुष्य देह मिळणार नाही. तो म्हणायचा, नाही नाही मी विहिरीतच उडी मारतो, तुम्हाला माळ घालायला लावशीनच. ती म्हणायची, ऐका नका मारू उडी. त्यानं काही त्याच्या बायकोचं ऐकलं नाही, आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली